मुंबईच्या क्रिकेट वर्तुळात आंतरशालेय क्रिकेटचं खूप महत्व आहे. गाईल शिल्ड असतील, हॅरिस शिल्ड असतील. तू पण मला वाटतं डॉन बॉस्को कडून केलेला आहे. हो. हा अनुभव तुला किती महत्वाचा होता आणि किती समृद्ध केलं या अनुभवाने तुला? कारण 4 डे क्रिकेट असेल, 3 डे क्रिकेट असेल, तिथून तुझं सुरुवात झालं असेल. खूप सगळे लॉंग स्पेल्स तुम्ही बघतायत, लोक बघतायत मी इकडे टाकतो, हं, हं. ते मी अगोदर जेव्हा मी 15 वर्ष किंवा 13 वर्षाचा असताना मी डायल शील्ड आणि हॅरिस शील्ड मध्ये तेच केलंय. अच्छा. की 40 ओव्हर्स मॅच मध्ये 40 ओव्हर्स, एक इनिंग मध्ये 40 ओव्हर्स, कारण आमच्याकडे जास्त बॉलर नसायचे. अच्छा. मी असायचो आणि अजून एक बॉलर किंवा एक दोन बॉलरच हां, असायचे. हां. तर मला माहिती असायचं की आम्हाला माझ्यावर भार जिंकायचंय, आहे तर सगळा. माझ्यावर आहे, मला विकेट काढायचे, मला बॉलिंग टाकावं लागेल. तर जे लॉंग स्पेलचे जे आहेत ते मी आधीपासून करत आलोय. स्कूल क्रिकेट सांगा तुम्ही, आणि 3 डेजचा स्कूल क्रिकेट हो, असायचं. हो. तर कधी कधी चांगली टीम आली की पूर्ण 3 दिवस मॅच चालायची. बरोबर. आणि तिकडे तुम्हाला लॉंग स्पेल टाकावंच लागायचं. आणि 40 ओव्हर्स 45 ओव्हर्स माझ्यासाठी एकदम नॉर्मल होता त्या वेळेला. आणि 5 विकेट 6 विकेट ते काढून मग मी मुंबई अंडर 14 टीम मध्ये आलो, अंडर 16च्या टीम मध्ये आलो, आयडेंटिफाय झालो. तर ते जे एक्सपिरियन्स आहे की 40 ओव्हर जेव्हा तुम्ही टाकतात, तेव्हा तुम्ही 15 वर्षाचा असतो, बॉडी थकलेली असते, जेव्हा टाकतात तेव्हा तुम्हाला एक्सपिरियन्स भेटतं की अरे असं असतं लॉंग स्पेल म्हणजे काय.